शरद पवार गटाचे नेते काही वेगळा विचार करतायत का याची आता चर्चा रंगली। काल शशिकांत शिंदेंनी अजित पवारांची भेट घेतल्यानंतर आज तासगावचे आमदार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतोद रोहित पाटील यांनी अजित पवारांची भेट घेतली। अजित पवारांच्या नागपूरमधील विजयगड या बंगल्यावर त्यांच्या चर्चा झाली। दुसरीकडे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा सलील देशमुख यांनीही अजित पवारांची भेट घेतली। मतदारसंघातील कामासंदर्भात ही भेट असल्याचं सांगितलं जात असलं तरी चर्चांना मात्र चांगलंच उधाण आहे। विधानसभेचे मुख्य प्रतोद आहात आणि आपण आज दादांना भेटायला काय विषय? नाही, पत्र द्यायला आलेलो आहे। काल मी विधिमंडळामध्ये दादांना मतदारसंघातल्या कामाच्या संदर्भात पत्र द्यायचा प्रयत्न केला। दादा बोलले इथं योग्य दिसत नाही, तुम्ही मला उद्या सकाळी येऊन बंगल्यावरती भेटा। मी बंगल्यावरती माझ्या मतदारसंघामध्ये ऊर्जा विभागासाठी मला नवीन डीपी हवेत, ते 100 डीपीच्या मागणीसाठी मी दादांकडे आलेलो आहे। नागपूर अधिवेशन चालू आहे। सन्माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब इकडे आले, त्या संदर्भात आज प्रथमच त्यांना उपमुख्यमंत्री म्हणल्यावर भेट पण द्यायची आणि नागपूर अधिवेशनाच्या विषयी काही त्यांना आमच्या शेतकऱ्यांच्या ग्रामीण भागातले विदर्भाच्या प्रश्नाबद्दल जर का वेळ भेटली तर त्याची चर्चा करेल। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की मी महाविकास आघाडीचा उमेदवार होतो आणि मला जे कौल दिलं आहे त्या कौलाच्या अनुसार मी त्या ठिकाणी माझ्या जी जनता आहे, माझे जे लोक आहेत त्यांच्यासाठी येणाऱ्या दिवसामध्ये काम करेल।